मुंबईत पावसाचा जोर वाढल्यानं वाहतुकीला फटका। मध्य आणि हार्बर मार्गावरील ट्रेन 10 ते 15 मिनिटे उशिरानं। पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूकही संथ गतीने। तर अंधेरी सबवे बंद। तर सायनमध्ये पाणी साचल्यामुळे वाहन चालकांची तारांबळ। पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांना रेड अलर्ट। तर मुंबई, पालघर, ठाणे, जालना, बीड, अमरावती, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी। 20 ऑगस्टपर्यंत अतिवृष्टीचा इशारा। नांदेडच्या मुखेड तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस। तर भिंगोली, भंडेगाव, हसनाळ, रावणगाव, भासवाडीसह अनेक गावांना पुराचा वेढा। मुक्रमाबाद या गावामध्ये 40 ते 50 म्हशींचा मृत्यू झाल्याची माहिती। एनडीआरएफकडून बचाव कार्य सुरू। मध्य भारतात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकणात पावसाचा मुक्काम कायम। रत्नागिरीतील जगबुडी नदी इशारा पातळीवर। तर काजळी नदीचं सुद्धा रौद्ररूप। किनारपट्टी भागात अलर्ट जारी। मराठवाडा आणि पश्चिम विदर्भामध्ये पावसाचं धुमशान। बीड, नांदेड, जालना आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस। कोयना, राधानगरी, हतनूर, शिवना, टाकळी ही धरणं ओव्हरफ्लो। अनेक बंधारे आणि पूल सुद्धा पाण्याखाली। नदीकाठी सतर्कतेचा इशारा। मुंबईमध्ये आज ऑरेंज अलर्ट। तर सलग तिसऱ्या दिवशी जोरदार पावसानं 7ही धरणातील पाणीसाठा 90% मुंबईकरांची वर्षभराची तहान यामुळे भागणार। बेस्ट पतपेढी निवडणुकीसाठी आज मतदान। ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनल विरोधात भाजपचं संयुक्त सहकार समृद्धी पॅनल मैदानात। उद्धव ठाकरेंची शिवसेना 19 तर मनसे 2 जागा लढवणार। बेस्ट पतपेढी निवडणुकीमध्ये घाणेरडं राजकारण सुरू। समृद्धी पॅनलकडून मतदारांना पैसे वाटप। मनसे नेते संदीप देशपांडेंचा भाजपच्या पॅनलवर आरोप। उपराष्ट्रपती पदाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी एनडीएचा प्रयत्न। केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग यांनी मल्लिकार्जुन खरगे यांना फोन करत पाठिंबा मागितला। आज इंडिया आघाडीच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता। शेवटच्या श्रावणी सोमवार निमित्त महादेवाचं मंदिर भाविकांनी गजबजलं। भीमाशंकर, वैद्यनाथ ज्योतिर्लिंग, पिंपरी दुमाला, कुंडेश्वर तीर्थस्थानामध्ये शिवभक्तांची गर्दी।